नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक भोर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर विराजमान. अन्य 9 जणांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ. भाजपाचे बिरेन सिंग उद्या घेणार मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पैशाच्या जोरावर गोवा आणि मणिपूरमधल्या जनादेशाचा भाजपा करत आहे अवमान. राहुल गांधी यांची टीका. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्वीकारला संरक्षण मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार. पाहणी दरम्यान स्थलांतरित होऊन चीन, पाकिस्तानमध्ये गेलेल्यांचा भारतातल्या मालमत्तेवरचा हक्क संपुष्टात आणणारं विधेयक लोकसभेत मंजूर. मुंबई शेअर बाजारातला गेल्या 2 वर्षातला उच्चांक 496 अंकांची उसळी. निफ्टीही पोहोचला सर्वोच्च पातळीवर. युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासंदर्भातल्या ब्रेक्झिट विधेयकाला ब्रिटिश संसदेची मंजुरी. आणि नाशिकच्या महापौरपदी भाजपाच्या रंजना भानसी तर पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपाचेच नितीन काळजे यांची निवड. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. भाजपाचे ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांनी आज गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रीकरांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पर्रीकर आहेत. पर्रीकर देवाची सुपूत घेता की कायद्यावरवी स्थापित झाला अशा भारतीय संविधानाविषयी हांव खरेली श्रद्धा आनी निष्ठा बाळगितलो. हांव भारताची सार्वभौमत्व आनी एकात्मताय उन्नत राखतलो. हांव गोंय राज्याचो मुख्यमंत्री म्हणून म्हजी कामां निश्ठेन आनी शुद्ध बुद्दीन निभायतलो आनी संविधान आनी कायदो हाचे प्रमाणे सगळ्या तराच्या लोकांक हांव दिटायेन आनी भेदभावा बगर तशेंच कोणाचेच संबंधी मोयपास अथवा दुस्वास बाळगिनासतना न्याय वागणूक दितलो. या शपथविधी सोहळ्याला भाजपा अध्यक्ष अमित शहा, रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू उपस्थित होते. पर्रीकर यांच्यासह फ्रान्सिस डिसूजा, विजय सरदेसाई, सुदीन ढवळीकर, मनोहर आजगावकर, रोहन खवटे, पांडुरंग मडकईकर, गोविंद गावडे, विनोद पालेकर आणि जयेश साळगावकर या 9 मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची यावेळी शपथ घेतली. मंत्रिमंडळात भाजपा, मगोप आणि अपक्ष यांचे प्रत्येकी 2 तर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या 3 मंत्र्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं अभिनंदन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं येत्या 16 तारखेला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज संरक्षण मंत्री म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला. मंत्रालयाची आधीचीच धोरणं पुढे चालवणार असल्याचं जेटली यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं. यापूर्वी वर्ष 2014 मध्ये 6 महिने त्यांनी एकाच वेळी केंद्रीय वित्तमंत्री आणि संरक्षण मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडली होती. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं ते पद रिक्त झालं होतं. भाजपाचे बिरेन सिंग उद्या मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते राज्याचे पहिले भाजपा मुख्यमंत्री आहेत. 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत 33 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केल्यानंतर राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केलं होतं. तरुणांना रोजगार पुरवणं आणि भ्रष्टाचाराचं उच्चाटन करणं याला आपलं प्राधान्य असेल असं सिंह यांनी सांगितलं. पैशाच्या जोरावर गोवा आणि मणिपूरमधल्या जनादेशाचा आणि लोकशाहीचा भाजपा अवमान करत आहे अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. त्या संसदेबाहेर पत्रकारांशी बोलत होते. गोव्याच्या राज्यपालांवर त्यांनी भेदभावाचाही आरोप केला. काँग्रेसनं दावा करण्यापूर्वीच मनोहर पर्रीकरांच्या नावाचं पत्र जारी करण्यात आलं असं गांधी म्हणाले. उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी भाजपाचं अभिनंदन केलं. उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष काहीसा कमकुवत होता. भाजपाविरुद्धची लढाई वैचारिक असून ती पुढेही सुरूच राहील असं गांधी म्हणाले. दरम्यान राहुल गांधी यांचे हे आरोप सर्वस्वी निराधार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. त्या संसद सदनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते.
शत्रू संपत्ती विधेयकाबद्दल राज्यसभेकडून आलेल्या सुधारणांना लोकसभेनं आज मंजुरी दिली. फाळणी दरम्यान स्थलांतरित होऊन चीन किंवा पाकिस्तानमध्ये गेलेल्यांच्या वारसदारांचा भारतातल्या मालमत्तेवरचा हक्क संपुष्टात आणण्याबद्दल या विधेयकात तरतुदी केल्या आहेत. हे विधेयक मानवाधिकाराच्या तसंच नैसर्गिक न्यायाच्या विरोधात नाही असंही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. ते आज लोकसभेत या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते. मुंबईतल्या 5 रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याची मागणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी आज लोकसभेत केली. मुंबई सेंट्रलला मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेट यांचं नाव देण्याबरोबरच चर्नी रोड, एल्फिन्स्टन रोड, करी रोड आणि सँडहर्स्ट रोड या स्थानकांना त्या भागांची नावं द्यावीत अशी मागणी त्यांनी केली. गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा निषेध म्हणून काँग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीतल्या घटक पक्षांनी आज लोकसभेतून सभात्याग केला. राज्यातल्या एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. अटक केलेल्या त्या संशयित दहशतवाद्याला मुंबईत आणलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभांच्या निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद आज मुंबई शेअर बाजारातही उमटले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 496 अंकांची उसळी घेत 29,442 वर बंद झाला. हा गेल्या 2 वर्षातला उच्चांक आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 152 अंकांच्या उसळीसह आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचून 9,087 वर बंद झाला. या उसळीमागे निवडणूक निकालांबरोबरच औद्योगिक उत्पादन निर्देशांकात झालेल्या लक्षणीय वाढीचाही हातभार असल्याचं जाणकारांचं मत आहे. फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 6.55% पोहोचलाय. 39 महिन्यातला हा उच्चांक आहे. धान्य, फळं आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे प्रामुख्यानं दरात वाढ झाली. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जानेवारीत 5.25% इतका होता. युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासंदर्भातल्या ब्रेक्झिट विधेयकाला काल ब्रिटिश संसदेच्या वरिष्ठ सभागृहानं म्हणजेच हाऊस ऑफ लॉर्ड्सनं हिरवा कंदील दाखवला. हाऊस ऑफ कॉमन्स या कनिष्ठ सभागृहानं यापूर्वीच हे विधेयक संमत केलं आहे. हे विधेयक कुठल्याही दुरुस्तीशिवाय संमत करण्यात आलं आहे. संसदेच्या या संमतीमुळे सरकार आता युरोपीय महासंघ सोडण्यासाठी अनुच्छेद 50 वर पुढे पाऊल टाकू शकेल. या विधेयकाला ब्रिटनच्या राणीकडून आज परवानगी मिळणं अपेक्षित आहे. रुग्णावर उपचार करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना धुळे जिल्ह्यात समोर आली आहे. इथल्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर रोहित मामुणकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. या घटनेनंतर मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यापैकी एका तरुणानं तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली. नाशिक शहराच्या महापौरपदी भाजपाच्या रंजना भानसी यांची तर उपमहापौरपदी प्रथमेश गीते यांची आज बिनविरोध निवड झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवार आशा तडवी आणि उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा पगारे यांनी माघार घेतल्यानं पहिल्यांदाच नाशिक महापालिकेत महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडून आले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापौर आणि उपमहापौरांचं अभिनंदन केलं. पिंपरी चिंचवड महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकला असून आज नितीन काळजे यांची महापौरपदी तर शैलजा मोरे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. महापौरपदासाठी रिंगणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्याम लांडे आणि उपमहापौर पदासाठीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निकिता कदम यांनी माघार घेतल्यानं आजची निवडणूक बिनविरोध झाली. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांची आज निवड झाली. तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शुभदा गुडेकर यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर बाळा नर यांची सुधार समितीच्या आणि अनिल कोकिळ यांची बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. राज्यात आज अनेक ठिकाणी पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुका होत्या. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनाचं कामकाज आज झालं नाही.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सभासदांनी सुट्टीसाठी विनंती केली होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला। यामध्ये औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यातल्या 9, लातूर जिल्ह्यातल्या 10, बीडमधल्या 11, उस्मानाबाद आणि जालनामध्ये प्रत्येकी 8, नांदेडमध्ये 16, हिंगोलीत 5 पंचायत समित्यांचा समावेश आहे। मराठवाड्यातल्या या 76 पंचायत समित्यांपैकी भाजपाला 21 पंचायत समित्यांमध्ये तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 12 ठिकाणी बहुमत मिळालं आहे। औरंगाबाद पंचायत समितीत शिवसेनेनं काँग्रेसशी युती केल्यानं सभापती म्हणून काँग्रेस आणि उपसभापती म्हणून शिवसेनेच्या उमेदवार निवडल्या गेल्या। नांदेडमध्ये धर्माबाद इथं भाजपाच्या सभापती आणि राष्ट्रवादीच्या उपसभापतींची बिनविरोध निवड झाली। रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी 5 तर शेतकरी कामगार पक्षानं 4 आणि काँग्रेसनं एका पंचायत समितीवर वर्चस्व सिद्ध केलं आहे। श्रीवर्धनच्या सुप्रिया गोवारी या 21 वर्षीय महिला सर्वात तरुण सभापती ठरल्या आहेत। रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी शिवसेना बिनविरोध निवडून आली। बुलढाणा जिल्ह्यात भाजपा आणि काँग्रेसनं प्रत्येकी 4, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी 2 आणि भारिपनं एका पंचायत समितीच्या सभापतीपदावर नाव कोरलं। सांगली जिल्ह्यात 10 पैकी 5 ठिकाणी भाजपा, 4 ठिकाणी राष्ट्रवादी आघाडी आणि एका ठिकाणी शिवसेना सत्तेवर आहे। अनेक पुस्तकं, नाटकांचा हिंदीत अनुवाद करणारे उस्मानाबाद इथले माजी प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे। संगीत शारदा, संगीत सौभद्र आणि कट्यार काळजात घुसली या 3 संगीत नाटकांचा त्यांनी हिंदीत अनुवाद केला आहे। त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। तुकाराम महाराजांच्या 500 अभंगांचा तुकाराम गाथा असा त्यांनी हिंदीमध्ये अनुवाद केलाय। तसंच महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा आसूड, छावा, पाचोळा यासारख्या 25हून अधिक मराठी पुस्तकांचा त्यांनी हिंदीत अनुवाद केला आहे। श्रीमान योगी या कादंबरीमध्ये रणजित सिंहने फार सुंदरपणे उत्कृष्टपणे रेखाटलेला आहे। तर मी त्याचा अनुवाद सुरू केला। पण सर्वात श्रेष्ठ माझ्या जीवनाचं कार्य ज्याला मी समजतो व्यक्तिगत म्हणजे संत तुकाराम महाराज यांची अभंग गाथा, ज्यामध्ये 4607 अभंग आहेत। त्या अभंगातील मी हिंदीमध्ये त्याचं व्याख्या, प्रत्येक अभंगाचा केवळ अर्थ मात्र नव्हे तर व्याख्या त्याची केली हिंदी वाचकासाठी। माझा एक दृष्टिकोन जीवनातला असा राहिलेला आहे की जे जे आव्हानात्मक आहे, सरळ सोप्या कादंबरीचा किंवा एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करावा असं मला कधी वाटलं नाही। जे जे हिंदीमध्ये नाही आहे पण मराठीत उत्कृष्ट साहित्य आहे ते साहित्य हिंदी वाचकांना जावं ही माझी हा माझा एक मनाचा निश्चय आहे। हवामानाची स्थिती जाणून घेऊयात। राज्यातल्या तापमानात अजूनही घट दिसून येते। येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 37 तर किमान 16 अंश सेल्सिअस, नागपूर 34-14, पुणे 35-13, औरंगाबाद 34-15, नाशिक 34-12, कोल्हापूर 36-18, रत्नागिरी 31-19, सोलापूर 33-17 आणि अमरावती कमाल 35 तर किमान 18 अंश सेल्सिअस। हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा। गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर विराजमान, अन्य 9 जणांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ। भाजपाचे बिरेन सिंग उद्या घेणार मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ। पैशाच्या जोरावर गोवा आणि मणिपूरमधल्या जनादेशाचा भाजपा करत आहे अवमान, राहुल गांधी यांची टीका। केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्वीकारला संरक्षण मंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार। पाहणी दरम्यान स्थलांतरित होऊन चीन आणि पाकिस्तानमध्ये गेलेल्यांचा भारतातल्या मालमत्तेवरचा हक्क संपुष्टात आणणारं विधेयक लोकसभेत मंजूर। मुंबई शेअर बाजारातला गेल्या 2 वर्षातला उच्चांक 496 अंकांची उसळी, निफ्टीही पोहोचला सर्वोच्च पातळीवर।
युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासंदर्भातल्या ब्रेक्झिट विधेयकाला ब्रिटिश संसदेची मंजुरी. आणि नाशिकच्या महापौरपदी भाजपाच्या रंजना भानसी तर पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपाचेच नितीन काळजे यांची निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.